The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या मैत्री बुद्ध विहारामध्ये उपस्थित पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी आणि या परिसरातील संपूर्ण श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आज पासून आपण 134वा भीम जन्मोत्सव अर्थात महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वैविध्यपूर्ण साजरी करण्याचा संकल्प करीत आहोत आणि त्यामुळे बाबासाहेब आपल्याला कळावे, समजावे, त्यांचं जीवन कार्य आपल्याला कळावं, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांची पारिवारिक कहाणी कथा आणि संपूर्ण इतंभूत माहिती, त्यांचं बालपण, तारुण्य, शिक्षण आणि सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय कार्य याची ओळख आपल्याला व्हावी, यासाठी म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो ग्रंथ आहे धनंजय कीरांनी लिहिलेला, त्यातील काही चॅप्टर मी आपणास वाचून दाखवणार आहे। हा एक वेगळा उपक्रम आपण सुरू केला आहे, या माध्यमातून बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी। कारण आपण आज पाहतोय की बहुतेक ठिकाणी केवळ नाचून बाबासाहेबांची जयंती साजरी केल्या जाते, बाकी 364 दिवस बुद्ध विहार, भंतेजी, बाबासाहेबांचा विचार, पंचशील, अष्टशील किंवा धार्मिक कार्य याच्याशी काहीही संबंध नसलेले बरेच लोक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपण त्यांना एक प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्येही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं परिवर्तन व्हावं, म्हणून केवळ नाचून जयंती साजरी न करता ती वाचून साजरी करावी असा संदेश या माध्यमातून आपण देतो आहोत। तेव्हा या ग्रंथातील जे पहिलं प्रकरण आहे ते प्रकरण म्हणजे बालपण आणि शिक्षण असं याचं शीर्षक आहे। तर बालपण आणि शिक्षण कुणाचं? महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण कसं होतं, कसं गेलं आणि
त्यांनी शिक्षण कसं घेतलं, शालेय शिक्षण या संदर्भातील माहिती आपणासमोर मी ठेवत आहे, तर आपण सर्वांनी लक्षपूर्वक श्रवण करावी. ऍक्च्युली ग्रंथ वाचन करतो आहोत. ओके. महाझुंजार आणि तेजस्वी नररत्ने भारतास अर्पून ज्या जिल्ह्याने आपले नाव सार्थ केले, त्याच रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड पासून 5 मैलांवर आंबडवे नावाचे एक खेडे आहे. हाच आंबेडकर घराण्याचा मूळ गाव. या घराण्याचे कुळ नाव सकपाळ, त्याची कुलदेवता भवानी. आपणास वाटेल की हे कोणी काय मिक्स केलंय की काय, पण असं नाही आहे. मी जेव्हा बाबासाहेबांना वाचतो तेव्हा खरोखरच सुरुवातीचे जी पत्र असायची बाबासाहेबांनी लिहिलेली, त्या पत्रांवरती जसं आज काही लोक म्हणजे आता तर बाबा मोबाईल आले आणि पत्राचा तर विषयच राहिला नाही. पहिले पत्र असायचे बघा लिहिलेले, नाही का. तर त्याच्यावरती कोणी जय भीम लिहायचं, कोणी नमस्कार वगैरे, कोणी साष्टांग दंडवत वगैरे वगैरे. तर त्या काळामध्ये बाबासाहेबांची सुरुवातीच्या काळातील जी पत्र होती त्यावरती जय भवानी असं लिहिलेलं असायचं. आणि या ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की सकपाळ घराण्याचं जी कुलदेवता आपण म्हणू तर ती भवानी होती असा उल्लेख केला. तर त्याचा उल्लेख स्वतः बाबासाहेबांनी केलेला आहे. जनता बाबासाहेबांचं एक पाक्षिक होतं, मासिक होतं. त्या जनतामध्ये 7 जानेवारी 1933च्या अग्रलेखामध्ये बाबासाहेबांनी याची माहिती दिली आहे की आमचं कुळ जे होतं ते सकपाळ कुळ होतं आणि आमच्या कुळाची देवता कुलदेवता ही भवानी होती. तिची पालखी माहिती आहे ना तुम्हाला, जत्रेमध्ये पालखी असते, तर तिची पालखी ठेवण्याचा मान ह्याच महार घराण्याचा असे. सकपाळ गावातील वार्षिक उत्सव समयी तर त्यांना गावकऱ्यात विशेष मानाचे स्थान असे. आजही बघा काही मानकरी असतात बघा, बऱ्याच ठिकाणी त्यांना मान दिला जातो, पूजेचा मान वगैरे. तेव्हा ती प्रथा होती. तर असं लिहिलं इथे की गावातील वार्षिक उत्सव समयी त्यांना गावकऱ्यात विशेष मानाचे स्थान असे सकपाळ परिवाराला. आणि त्या कुटुंबाला वर्षाकाठी तो दिवस मोठ्या महत्वाचा आणि सोहळ्याचा आणि अत्यंत उत्साहाचा वाटे. आजही बघा काही काही ठिकाणी मान दिला जातो आणि तो उत्सवाचं वातावरण असतं. भारतातील साऱ्या अस्पृश्य समाजात महार जात ही हाडाने कणखर, आवाजाने खणखणीत आणि अंगकांतीने तुकतुकीत, गुणाने बुद्धिमान आणि वृत्तीने झुंजार अशी आढळते. आजही बघा म्हणजे इतरांना आपण नाव ठेवत नाही आहे, पण एससी कॅटेगरीमध्ये जेवढे लोक आहेत त्यामध्ये महार ही कॅटेगरी पण मोडते. एससी कॅटेगरीत इतर असणाऱ्या ज्या जाती, इतर जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा खरोखर आपले लोक उजवे म्हणजे पुढे गेलेले, सुधारणावादी किंवा परिवर्तनवादी, स्वच्छता, शिक्षण, नोकरी, पैसा या बाबतीत पुढे असल्या कारणाने आपल्या देशातील आजही काही अबौध लोकांना, ज्यांना आपल्या लोकांबद्दल थोडासा द्वेष वाटतो, तर अशा लोकांना आजही ज्यांना संविधानाचा अभ्यास नाही आहे त्यांना वाटते की बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं आहे तर ते म्हणजे फक्त या महारांनाच आरक्षण दिलंय असा काही अज्ञानी लोकांचा गैरसमज आहे. परंतु 59 जाती एससी मध्ये आहेत आणि त्या 59 पैकी आपली पूर्वाश्रमीची जात महार आहे. परंतु याच समाजात का परिवर्तन झालं तर त्याचा मोठा इतिहास आहे बघा. एक तर नागवंशी लोक होते ज्यांना महार म्हणतात आणि त्यानंतरच्या काळामध्ये या समाजामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला 14 ऑक्टोबर 1891 त्या महामानवाने संपूर्ण आपल्या जीवनामध्ये प्रचंड मेहनत करून, जिद्द ठेवून आणि मान अपमान गिळंकृत करून त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षणाच्या जोरावर ते विदेशातही जाऊन आले. तिथची परिस्थिती त्यांनी पाहिले, अनेक ग्रंथ त्यांनी चाळले आणि जगाचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा आपल्या भारतातील अस्पृश्य लोकांवरती जो अन्याय अत्याचार होतो तो अत्यंत चुकीचा आणि निंदनीय आहे आणि भारतासाठी ती शर्मेची बाब आहे असं जेव्हा बाबासाहेबांना समजलं तेव्हा बाबासाहेबांनी या समाजामध्येच नाही तर भारतातल्या अस्पृश्य समाजात
परिवर्तन व्हावं याचा विडा उचलला. परंतु बाबासाहेबांच्या काय म्हणू त्याला की हाकेला ओ जर कोण दिली असेल सर्वप्रथम तर ती त्या काळच्या महार समाजाने, जे की आपणच पूर्वीचे महार होतो परंतु आता बौद्ध आहोत. आणि त्या अस्पृश्य समाजातील महार लोकांनी बाबासाहेबांना साथ दिल्यामुळे, बाबासाहेबांचं ऐकल्यामुळे, महामानवाची प्रेरणा घेतल्यामुळे आज हे परिवर्तन दिसते. परंतु आजही आपल्या देशामधल्या काही लोकांना वाटते की यांना आरक्षण दिलंय म्हणून प्रगती झाली. तर आरक्षण दिल्यामुळे जर प्रगती झाली असती तर एससी कॅटेगरीत असलेल्या सर्व समाजाची व्हायला पाहिजे होती, नाही का? परंतु सर्वांची प्रगती झालेली दिसत नाहीये. आचार विचारांमध्ये बदल किंवा ज्ञानामध्ये बदल किंवा ज्याला म्हणू आपण की धार्मिक परिवर्तनाचा बदल हा जो आपल्यामध्ये झाला तो बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण तर दिलं, परंतु शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणजे शिक्षणाचा मूलमंत्र दिला. आणि शिक्षणाचा मूलमंत्र देऊनच थांबले नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला याच देशातला, याच मातीतला सर्वोत्तम असलेला बुद्धाचा धम्म दिला. आणि त्यामुळे आचरणिक परिवर्तन जे आपल्या समाजामध्ये इतरांच्या तुलनेत पाहायला मिळते ते या बुद्धाच्या धम्मामुळे, शिक्षणामुळे आणि बाबासाहेबांच्या विचारांमुळे. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणाले की महार समाज जो आहे तो अत्यंत बुद्धिमान होता, आवाजाने खणखणीत होता, अंगकांतीने तुकतुकीत होता, नाही का? आणि त्यामुळे काळावर दृष्टी ठेवून सावधगिरीने वागवणारी अशी तर कोणती जात असेल तर ती महारांची जात आहे. अत्यंत सावध, ताकदवर, बुद्धिमान, आपल्या बुद्धी तेजाने तळपणारे बाबासाहेब आंबेडकर. बघा त्या काळामध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी कोलंबिया विद्यापीठामध्ये जातात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेण्यासाठी लंडनला, इंग्लंडला जातात बाबासाहेब. अमेरिकेला, न्यूयॉर्कला बाबासाहेब जातात आणि तिकडे जाऊन शिक्षण घेतात. म्हणजे त्या काळात तिकडे जाऊन शिक्षण घेणाऱ्यांपैकी भारतातील एकमेव विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे. MA, PhD बाबासाहेबांनी तिकडे प्रबंध लिहिले, सादर केले आणि डॉक्टरेट बाबासाहेबांना बाहेर देशात मिळालेली आहे. बॅरिस्टरी जी आहे, बारॅट लॉ ज्याला डिग्री म्हणतो बाबासाहेबांची, ती सुद्धा बाबासाहेबांनी बाहेर देशातून शिक्षण घेऊन, मेहनत करून घेऊन आलेले आहेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या संदर्भात म्हणजे त्यांची मूळची जात महार होती, त्यामुळे इथं त्या जातीचं वर्णन करण्यात येत आहे. हिंदू समाजातील आपल्या कनिष्ठ स्थानाची आणि लाजिरवाण्या जिण्याची बोचणी महारांना पदोपदी होत असे. भगवंताने सुद्धा सांगितलंय की या जगामध्ये 2 प्रकारचे पतित लोक आहेत. किती प्रकारचे? ती बुद्ध अँड हिज धम्मग्रंथ जो बाबासाहेबांनी लिहिला ना, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, त्या ग्रंथात बाबासाहेबांनी एका प्रकरणात लिहिलेला आहे बघा की जगामध्ये 2 प्रकारचे पतित लोक आहेत. पतित म्हणजे मार्गभ्रष्ट झालेले, नतभ्रष्ट झालेले, बिलकुल ज्याला काय म्हणू आपण की जनावरांसारखं जीवन जगणारे, अज्ञानामध्ये जीवन जगणारे. परंतु त्यांचे प्रकार किती आहेत? 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणाले बाबासाहेब, एक पतित इथे असा असतो की त्याला आपण पतित आहोत याचीच जाणीव नसते. एक पतित इथे असा असतो की त्याला आपण पतित आहोत, ह्यातून बाहेर पडू शकतो ह्याची बिलकुल जाणीव नसते. मात्र दुसरा जो पतित आहे त्याच्या समोर काहीतरी आदर्श असतो, त्याला जाणीव होते, पुन्हा पुन्हा त्याला त्याच्यातलं परिवर्तनवादी मन खुणावते की तू जरी आज पतित आहेस तरी तुझ्यामध्ये तू बदल घडून आणू शकतोस, असं मन त्याचं परिवर्तनवादी त्याला सांगत असते. आणि तो आज जरी पतित असला तरी उद्या मात्र त्या पतित अवस्थेतून बाहेर पडू शकतो आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणू शकतो. आणि त्यापैकी ज्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला बाबासाहेबांच्या समवेत ते दुसऱ्या प्रकारचे पतित आहेत बघा. आणि त्यामुळे काही लोक आजही इथे असे आहेत की त्यांना समजतं सर्व काही, काय चाललंय काय नाही आपल्या आजूबाजूला, परंतु तरी सुद्धा एकदम ते शांत बसलेले आहेत बघा. त्यांना परिवर्तनाशी काही एक देणं घेणं नाही आहे. आणि त्यामुळे इथे लिहिलेलं आहे की हिंदू समाजातील आपल्या कनिष्ठ स्थानाची आणि लाजिरवाण्या जिण्याची बोचणी महारांना पदोपदी होत असे.
ह्या नीच स्थितीतून मुक्त होण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. अशा जळजळीत जाणीवेने ते तळमळत असत. महार हेच महाराष्ट्राचे मूळचे रहिवासी असून त्यांच्याच नावावरून महाराष्ट्रास महाराष्ट्र असे नाव मिळाले असावे असे काही इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. तर महाअरी म्हणजे मोठा शत्रू अशीही महार शब्दाची उत्पत्ती काही जण करतात. दक्षिण भारतात युरोपियन राजकारणी पुरुषांची सत्तेसाठी कारस्थाने चालू झाल्यावर त्यांनी चाणाक्षपणे ह्या उपेक्षित पण कडव्या महार जातीशी प्रथमतः संबंध जोडला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मी ह्या सेना विभागासाठी कंपनी सरकारने महारांची पथके उभारली. का तर महार जातीची विशेषता होती म्हणून. म्हणजे ब्रिटिशांनी सुद्धा आताही मिलिटरीमध्ये महार बटालियन आहे बघा, तुमच्या माहितीसाठी सांग. म्हणजे सगळ्या जातीच्या बटालियन नाही आहे, महार बटालियन आहे, मराठा बटालियन आहे, सीख बटालियन आहे, अशा काही बटालियन आहेत. सगळ्या जातीच्या बटालियन मात्र नाही आहेत. कारण ही महार जी जात होती ती शूरवीर होती, बुद्धिवान होती, सतर्क होती. आणि त्यामुळे इथे लिहिलं ईस्ट इंडिया कंपनी जी ब्रिटिशांच्या काळामध्ये होती, ब्रिटिश त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये कारभार पाहत होते त्या काळामध्ये. तर इथं लिहिलंय ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मी ह्या सेना विभागासाठी कंपनी सरकारने महारांची पथके उभारली होती. त्या काळी बिहारीतील दस्यू आणि मद्रास प्रांतातील परिया ह्या अस्पृश्य जमातींची अशीच लष्करी पथके कंपनी सरकारने उभारली होती. आणि आंबेडकरांच्या आजोबांचे नाव या ठिकाणी म्हणजे थोडासा पूर्वे इतिहास सांगितलेला आहे महार समाजाच्या बद्दल. का तर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म त्या काळातील कोणत्या जातीमध्ये झाला? महार, जी अस्पृश्य गणल्या गेली होती, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता बिलकुल, ज्यांच्या कमरेला झाडू होता. का तर त्यांचे पावले जमिनीवरती पडून ते ठसे जिथे उमटलेत त्याच्यावरून सवर्ण लोकांनी चालून गेलं तर ते बाटतील, त्यांना विंटाळ होईल म्हणून कमरेला झाडू होता. म्हणजे जर चालताना पायाचा ठसा जमिनीवर उमटला तर तो त्या झाडूने कमरेला बांधलेल्या पुसून निघाला पाहिजे. आणि जी थुंकी आहे ती थुंकी सार्वजनिक जमिनीवर महार लोकांनी अस्पृश्य लोकांनी टाकू नये यासाठी त्यांच्या इथे मडकं गाडगं बांधलेलं असायचं. जेव्हा कधी थुंकी येईल तर इकडे तिकडे थुंकण्याची सुद्धा देखील मुभा नव्हती. खरं तर हे किती किळसवान वाटते बघा आज ऐकायला, कल्पनाही करावीशी वाटत नाही. आज एवढे चांगले दिवस बाबासाहेबांच्या मुळे आपल्या वाट्याला आले, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढं किळसवान आहे की इथे मडकं आहे आपल्या तरुण मुलाच्या, तरुण मुलीच्या, स्त्रीच्या, पुरुषाच्या, बुजुर्ग माणसाच्या, म्हाताऱ्या व्यक्तीच्या इथे मडकं आहे. घराबाहेर पडलं तर इथे थुंकायचं नाही, इकडे तिकडे कुठे घाणीच्या ठिकाणी पण थुंकायचं नाही. थुंकायचं तर इथे छातीवर बांधलेल्या त्या मडक्यामध्ये थुंकावं लागायचं. अशी परिस्थिती त्या समाजामध्ये होती. अत्यंत दुर्लक्षित असा तो समाज होता, दूर लोटल्या गेलेला तो समाज होता. माणसं असून अत्यंत हीन दर्जाचं, नीच दर्जाचं वागणं एका व्यवस्थेने त्यांच्या वाट्याला आणून दिलं होतं. अशा समाजात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि असं म्हटलेलं आहे इथे आंबेडकरांच्या आजोबांचे नाव मालोजी सकपाळ होते. बघा तुम्ही, हे लक्षपूर्वक आहे का, महत्वाचं आहे. ते एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई होते. म्हणजे काही असे ऐरे गैरे नथू खैरे नव्हते, कारण ब्रिटिशांचं राज होतं नाही, ते इंग्रजांचं राज होतं तेव्हा. आणि इथे त्यासाठी लिहिलं आहे की आंबेडकरांच्या आजोबांचं नाव मालोजी सकपाळ. ते एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई होते. त्यांच्या मुलांपैकी मीराबाई नावाची एक मुलगी आणि रामजी नावाचा एक मुलगा. मालोजी सकपाळांना 2 अपत्य होती. ह्या दोघांचीच काय ती माहिती मिळते. मालोजींना आणखीन 3 मुलगे होते, परंतु त्यांच्या लष्करी विभागाच्या वारंवार होणाऱ्या स्थलांतरांमुळे पुढे त्यांच्या कुटुंबाशी मालोजींचा विशेष संबंध राहिला नसावा असे दिसते. म्हणजे मीराबाई आणि रामजी बाबा यांच्या व्यतिरिक्त 3 अपत्य होती मालोजी बाबांना, सकपाळ बाबांना. परंतु लष्करीमध्ये कामाला होते, लष्करामध्ये कामाला होते. आणि आजही आपण पाहतो की लष्करामध्ये कामाला जे असतात, मिलिटरीमध्ये जे कामाला असतात
त्यांच्या बदल्या कुठल्या कुठे होत असतात बघा. आणि त्यामुळे असं म्हटलं, आता त्या काळात काय गाडा घोड्या जास्त नव्हत्या नाही का, म्हणून 3 जी दुसरी अपत्य होते त्यांचा काही नंतर मात्र विशेष असा काही उल्लेख कुठे करण्यात येत नाही. रामजी सकपाळ हेही सैन्यात नोकरीस राहिले. म्हणजे रामजी सकपाळांचे वडीलही लष्करामध्ये होते, मिलिटरीमध्ये होते. नंतर मग त्यांचा मुलगा रामजी जे आहे म्हणजे बाबासाहेबांचे वडील तेही लष्करामध्ये सैन्यात नोकरीस राहिले. पूर्वी सैनिकांना लष्करी छावणीतील शाळांतून सक्तीचे शिक्षण देण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारने व्यवस्था केली होती. जे लष्करामध्ये आहेत ना लोक, त्यांच्या मुलांना सक्तीचं शिक्षण होतं बिलकुल. आणि त्या व्यतिरिक्त लष्करी शिपायांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असत, कारण त्या काळामध्ये रात्रीच्या पण शाळा चालायच्या. अस्पृश्य लोकांसाठी जेव्हा फार प्रारंभी म्हणजे जेव्हा शाळेत प्रवेश मिळायला सुरुवात झाली, तेव्हा शाळा तर सुरू झाल्या अस्पृश्य लोकांसाठी, परंतु रात्रीच्या. का तर दिवसा त्यांची सावली कोणावर पडू नये, त्यांच्यावर नजर कोणाची पडू नये आणि कोणाला विंटाळ होऊ नये, म्हणून रात्रीच्या शाळा. परंतु असं म्हटलेलं आहे की लष्करी शिपायांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा सुरू झालेल्या होत्या. त्यांच्या प्रौढ नातलगांसाठीही रात्रीच्या शाळा असत. तशा प्रकारचे शिक्षण रामजी सकपाळास मिळाले होते. म्हणजे रामजी बाबांनी शिक्षण घेतलं, म्हणजे रात्रीच्या शाळेचं आणि दिवसाच्याही शाळेचं त्यांनी शिक्षण घेतलं. रामजी सकपाळ ज्या पथकात सैनिक होते त्याच पथकात योगायोगाने सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकर यांची सुद्धा बदली झाली होती. आता बघा, हा इतिहास पुढे पुढे सुरू आहे, हे लक्षपूर्वक ऐका तुम्ही. इतिहास पुढे पुढे सुरू आहे बघा, म्हणजे बाबासाहेबांपर्यंत येतो, तिथून पुढे कसा जातो ह्याचं तुम्हाला मी हे सांगत आहे. तर रामजी बाबा ज्या सैनिक पथकात कामाला होते, नोकरीला होते, योगायोगाने त्याच पथकामध्ये सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकर यांची सुद्धा बदली झाली होती. हे मुरबाडकर महार कुटुंब ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे. आता ही मुरबाड आहे बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड आहे. आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाडकरांचे कुल नाव पंडित असे होते. त्या कुटुंबातील 7ही बंधू सैन्यात सुभेदार मेजर होते. साहजिकच त्यांची राहणी श्रीमंती थाटाची असे. आता त्या काळात लष्करामध्ये जर होते तर पगार होता ना, आणि तेव्हाचा आता मलाच आठवते, काय मी काही फार बुजुर्ग नाही आहे, पण मलाच आठवते 5 पैसे होते, त्याला किंमत होती. तुमच्या काळात आना असेल, तुमच्या काही लोकांच्या काळामध्ये आना, 1 आना 2 आना, अर्धा आना होता म्हणते भंतीजी आपले होतं ना. त्याच्या अगोदर तर कवडी, म्हणजे पैसे म्हणून कवडीचा वापर व्हायचा. म्हणून तो वाबंदादा लिहिलं ना, काल कवडी मोल जिने, काल कवडी मोल जिने वामनचे होते. हे कवडीचा तिथे उल्लेख आला बघा. आणि त्यामुळे की लष्करामध्ये नोकरीला होते, अर्थातच श्रीमंत होते. जरी महार समाजामध्ये जन्मले होते, महार समाज जरी गरीब होता, तरी हा जो परिवार आहे कोणता, धर्मा मुरबाडकर आणि सकपाळ परिवार, हे दोन्ही लष्करामध्ये नोकरीला असल्या कारणाने पगार होता. रामजी बाबांना 50 रुपये पेन्शन मिळायचं. आता त्या काळात 50 रुपये म्हणजे काय कमी पैसे आहे का? कमी पैसे नाही ना. जर आता आपल्याला आठवते की 5 पैशाला जर किंमत होती, 10 पैशाला जर किंमत होती, 4 आण्याला म्हणजे 25 पैशाला जर किंमत होती, तर मला सांगा त्या काळातल्या 50 रुपयाला कमी किंमत असेल नाही का? भरपूर किंमत असेल ना. आणि म्हणून हे घराणं काही गरीब नव्हतं, तसं तर श्रीमंत घराणं होतं. आणि त्यामुळे साहजिकच त्यांची राहणी श्रीमंती थाटाची असे. आणि मुरबाडकर परिवार हा नाथपंथी असून त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक असे. बघा, मुरबाडकर परिवार जो होता ना, तर तो नाथपंथी होता. ते नाथ नवनाथ वगैरे वगैरे माहिती तुम्हाला, दारावरती यायचे बघा तेव्हा मागण्यासाठी काही ना काहीतरी. आणि ते त्यांचे असे केस वगैरे वाढलेले असायचे, असे भगव्यासारखे त्यांचे पण कपडे असायचे. ऍक्च्युली भिक्षू संघ भगवान बुद्धाच्या धम्माची जेव्हा पिछेहाट झाली, भिक्खूंच्या जेव्हा कत्तली करण्यात आल्या ना पुष्यमित्र शुंगाच्या काळामध्ये, तेव्हा काही भिक्खूंनी शकल लढवली की बुद्धाचा धम्म तर जिवंत राहिला पाहिजे, बुद्धाचा विचार तर इतरांपर्यंत पोहोचविला पाहिजे. मग मरण्यापेक्षा आपण काहीतरी युक्ती लढवावी
आणि म्हणून मग हे मुंडन केलं होतं की नाही, तर मग काहींनी दाढा वाढवल्या, काहींनी केस वाढवले, आणि मग काहींनी ते कुंकू वगैरे लावलं, काहींनी अंगारा वगैरे लावला, काहींनी चिवरचं जे असं समजा हे हाफ परिमंडल आहे, काही फुल परिमंडल आहे, तर या चिवरचाच भगवाच कपडा मात्र वेगळ्या प्रकारे घ्यायला सुरुवात केली. आजही बघा आपल्या देशामध्ये काही काही धर्मगुरूचे भगवेच वस्त्र आहे, पण त्याची घालण्याची जी नेसण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. तर याला कारण हे आहे की सर्वात जुना इथला धर्म तत्वज्ञान कोणतं आहे, तर बुद्धाचं तत्वज्ञान जुनं आहे. 2500 वर्षांपूर्वीची परंपरा त्याला लाभलेली आहे. आणि नंतरच्या काळामध्ये मग जेव्हा भिक्खूंच्या कत्तली करण्यात आल्या, विहार उद्ध्वस्त करण्यात आली, त्या काळात मग काही काही भिक्खू थायलंडला गेले पळून, चायनाला गेले पळून, जपानला गेले, वेगवेगळ्या देशात ज्यांना जिकडे जाता येईल तिकडे गेले. काही जे नवखे होते त्यांनी मग चिवर काढले, ग्रहस्थ झाले. परंतु जे चिकाटी होती, ज्यांच्या जिद्द होती, ताकद होती, हिंमत होती, धैर्य होतं, आणि ज्यांना वाटे की आपण धर्मगुरू राहू आणि कन्वर्ट होऊ थोडस आणि बुद्धाचा विचारच शिकू, आणि म्हणून त्या काळातले इतर समाजाचे धर्मगुरू सुद्धा काही काही फार चांगल्या विचारांचे होते बघा. आता मात्र सगळीकडे वातावरण अत्यंत बिघडलेला आहे. काही अपवाद वगळता धर्मगुरू सुद्धा देशामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात बघा. एका धर्माबद्दल टीका करतील, दुसऱ्या धर्मावर टीका करतील, आमचा धर्म खरा आहे म्हणतील, लोकांना चेतवतील, पेटवतील. आणि त्यामुळे म्हणजे कोण्या एका धर्माच्या धर्मगुरूंना मी नाव ठेवत नाही किंवा वैयक्तिक कुणाला नाव ठेवत नाही आहे, परंतु आपल्या देशामध्ये जर आज पाहिलं आपण तर धर्मगुरू सुद्धा जसं धम्माचा त्यांनी आचरण करायला पाहिजे, पालन करायला पाहिजे, तसं सर्व लोक पाहता आपल्याला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे इथे धर्माचा संदर्भ आला की मुरबाडकर परिवार जो होता तो नाथपंथी असून त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक असे. महार वस्तीत नि गावात त्यांचे घराणे मोठे वजनदार गणले जाई. पुढे हे कुटुंब पनवेल जवळील उलवा, आता ही उलवे आहे बघा, उलवा बंदराकडे राहावयास गेले. तेथून ते काही दिवसांनी पनवेलीस जाऊन स्थायिक झाले, म्हणजे पनवेलमध्ये राहण्यास स्थायिक झाले. म्हणजे मुरबाडकर परिवार जो होता तो सकपाळांच्या पथकात सुभेदार मेजर म्हणून जे मुरबाडकर आले त्यांच्याशी त्यांचा परिचय वाढला. कोणाचा? रामजी बाबांचा. आणि दोघेही कोकणातले, आणि कोकणातले दोघेही कोकणातले. सकपाळांचा तडफदार बाणा, महत्वाकांक्षी स्वभाव आणि बांधे सुद शरीर त्यांच्या डोळ्यात भरले असावे. त्यांचे परस्पराशी संबंध दृढावले. पुढे लवकरच धर्माजी मुरबाडकर ह्यांची कन्या भीमाबाई हिच्याशी रामजी सकपाळांचा विवाह व्हावा असे वाटू लागले. धर्माजी मुरबाडकर ह्यांच्या कुटुंबातील इतर माणसांचा या लग्नास विरोध होता. सकपाळांच्या गरिबीमुळे त्यांच्याशी संबंध जोडू नये असे त्यांचे मत होते. परंतु धर्माजीच्या थोरल्या मुलाने आपल्या बहिणीस रामजी सकपाळ हेच योग्य पती आहेत असे मत दिले. त्याने वडिलांच्या निवडीस दुजोरा दिला आणि तो विवाह 1865 सालाच्या दरम्यान झाला. कोणाचा? भीमाई आणि रामजी बाबांचा विवाह 1865चा इथे उल्लेख आहे बघा. रामजी बाबा सैन्यामध्ये नोकरीमध्ये होते. विवाह समयी रामजीचे वय 20 वर्षाचे असावे. त्या काळामध्ये जसं बाबासाहेबांचं ही लग्न अगदी कमी वयामध्ये झालं, रमाईचं ही लग्न अगदी कमी वयामध्ये झालं. त्या काळात तशी प्रथाच होती कमी वयामध्ये लग्न करण्याची. आणि म्हणून विवाह समयी रामजीचे वय 20 वर्षाचे असावे, भीमाबाईचे 13 असावे असा अनुमान लावला. भीमाबाई मोठी बोलकी, मानी, हट्टी आणि धर्मशील होती. ती वर्णाने गोरी असून तिचे डोळे टपोरे नि पाणीदार होते. वर्णन आलं बघा भीमाईचं इथे, हे ऐकायला भेटत नाही बघा. आणि तिचे केस कुरळे, कपाळ रुंद आणि नाक किंचित ठुसके होते. विवाह झाल्यानंतर भीमाबाईची आईच काय ती तिची विचारपूस करी. इतर मंडळीचा रुसवा होता. आता ही भानगड आता आहे चालते पहा, ही तेव्हाच होती असा काही विषय नाही आहे. हे आता आहे चालते. म्हणजे बऱ्याच घरांमध्ये ही भानगड अशी, म्हणजे कोणाच्या विरोधात जाऊन जर लग्न झालं थोडंफार, लोक म्हणतात मी ती मुलगी दाखवली होती,
मी तो मुलगा दाखवला होता. शहाणपण शिकवायला लय जमते बापा लोकांना, लग्नाच्या बाबतीत विचारूच नका. मी नेहमी प्रवचनात सांगतो, जे दारू ढोसते रोज, घरात भांडण करते, सोयरी त्याला मान. भाऊ आले का, ते साहेब आले का, आणि हे तंबाखू खाते, मावा खाते, दारू पिते, आणि एखादी बाई असेल, मी नाव ठेवत नाही कोणाला बापा, सगळ्या स्त्री वर्गाला, सगळ्या माझ्या आयान बहिणीच आहे. पण काही एखादी स्त्री असेल, तिला संसार नीट करता येत नाही नसेल, घरातल्या सुनेला नांदवता येत नसेल, घरातली घडी नीट करता येत नसेल, सोयरी किती आले का नाही बाई, ते आले का म्हणते, ती तिला मान. तिथं बापा लय मान. आपल्या देशामध्ये लयच वेगळाच कारभार आहे बघा. पण ते त्या ठिकाणी असा लय मानपान बिलकुल. हा ते त्यांना फार समजते, म्हणजे कायचं ढेकळं समजते, तसं पाहिलं लय समजत असेल तर आपल्या घराची गाडी फार पुढे पुढे नेली असती सगळ्यांनी, तर ते समजदार, ते चांगले म्हणू शकलो असतो. घर घरात ठेवता नाही आलं, आणि सोयरिकीत त्यांना मान देऊन काही उपयोग आहे का? हा विषय वेगळा आहे. मी सांगतो यासाठी वाईट नका वाटू देऊ बापा. तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही तर लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. तर इथे सांगतो यासाठी की इथे उल्लेख आला की भीमाबाईच्या भावाला रामजी सुभेदारांचा स्वभाव, त्यांचं शिक्षण, त्यांचं शरीरयष्टी, समजूतदारपणा, हे सगळं काही आवडलं. परंतु घरच्यांचा ते मुलाला, म्हणजे मुलगा बरोबर नाही. आता प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा. आता कधी कधी एखाद्या वाईट व्यक्तीला पण काही लोक फार चांगला आहे असं समजतात, आणि एखाद्या फार चांगल्या व्यक्तीला पण काही लोक म्हणतात बरोबर नाही म्हणतात. कारण प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन असतो, प्रत्येकाचा आपला नजरिया असतो, ज्याचा त्याचा चष्मा हा दुनियेकडे पाहण्याचा वेगवेगळा असतो. आणि प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून दुनियेकडे पाहत असतो. दुनिया ऍक्च्युअल मध्ये, हकीकत मध्ये जरी कशी असेल तरी मी पाहताना मात्र माझ्याच पद्धतीने दुनियेकडे पाहिल, आणि मला जसं वाटेल तशीच दुनिया आहे असं म्हणेल. आणि त्यामुळे इथे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर भीमाबाई अत्यंत सुंदर होती, आणि म्हणून इतर मंडळींचा जरा रुसवा होता. तेव्हा भीमाबाईने आपल्या माहेरच्या मंडळींना प्रतिज्ञापूर्वक सांगितले की दागिने सुकत घालण्या एवढी श्रीमंती येईल तेव्हाच मी माहेरी येईन. हे समजलं का तुम्हाला? काय म्हणाले भीमाई? दागिने सुकत घालण्या एवढी, सुकवणे, दागिने सुकत घालण्या एवढी श्रीमंती जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हाच मी माहेरी येईल. तुम्ही म्हणता ना गरीब आहे, इकडचा सकपाळ परिवार, आम्ही श्रीमंत आहोत, आजही असं लोकांना वाटते. काही ठिकाणी समजा आम्ही पाहतोय बघा, बरेच प्रकरण आमच्याकडे येतात, तर काही लोकांना श्रीमंतीचा फार मोठा अहंकार असतो. भगवंताने तर खरंच सांगितलं ना, श्रीमंतीचा अहंकार चांगला, ना सौंदर्याचा अहंकार चांगला, ना ज्ञानाचा अहंकार चांगला, ना कुळाचा अहंकार चांगला. अहंकार कोणता चांगला नाही. आपण चांगले आहोत असं मानण्याचा अहंकार पण बरा नाही, ज्ञानाचाही अहंकार बरा नाही, कुळाचाही अहंकार बरा नाही, जातीचाही अहंकार बरा नाही. कारण अहंकार हा अवगुण आहे, दुर्गुण आहे. तो माणसाला कधी थांबवेल, कधी संपवेल, कधी गार करेल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे भगवंताने सुद्धा आपल्या सांगितलं की अहंकार न बाळगता तो टाकून दिला पाहिजे. आणि त्यामुळे बघा इथे काय म्हणतात भीमाबाई आपल्या माहेरच्या लोकांना, खरं तर हे जमायला पाहिजे, याला काय म्हणू आपण की नांदणारी जी असते, जी नांदणारी असते, खरं तर हे नांदणाऱ्या व्यक्तीच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. नाही तर बापा फोन करू करू लय परेशान असं, आणि तिकडचा तर कार्यक्रम फोनवरच. मग काय झालं, मग तू काही भांडे धुवू नको, घासू नको. आता तिकडून कानं फुकू फुकू देऊ लागल्यावर मोबाईलवर हे घर राहील का? घरात कार्यक्रम सगळा बिघडून जाईल की नाही? सगळा कार्यक्रम बिघडतो बघा. म्हणजे तशा तुम्ही तर बिलकुलच नाही बापा. पण सांगतो अशा कोणत्याही माझ्या माऊलीनं आपल्या लेकीला आणि तिच्या संसाराला बिना कामाचं नको ते शहाणपण शिकून खराबा करून घेऊ नये. कारण जर एकदा संसारामध्ये असं काही माशी शिंकली, म्हणजे काही जर प्रॉब्लेम सुरू झाला की लोक जेव्हा रडतात तेव्हा आपलेही काळीज बघा असं. कारण समाजातल्या सगळ्या माझ्या
ज्या आया आहेत, बहिणी आहेत, काही काही प्रचंड दुःखी आहेत बघा. कारण अनेक लोकांना इथे वागता येत नाही आणि इतरांच्या लेकरांनाही वागवता येत नाही. कधी कधी स्वतःलाही वागता येत नाही आणि काही काही ना इतरांच्या लेकरांनाही वागवता येत नाही आणि म्हणत कोणी नाही की माझं चुकते बा. बोट दुसऱ्याकडेच असंच बोट आणि बोटाला टेंभाच लावते. तुम्ही नाही बाबा तसे टेंभा. तर अशा प्रकारे भीमाबाई मात्र काय म्हणते आपल्या घरच्या माहेरच्या लोकांना की तुम्ही जर हिनवत असाल, माझ्या कुटुंबाला, माझ्या पतीला, माझ्या सासरच्या लोकांना तुम्ही हिनवत असाल, गरीब म्हणून हिनवत असाल, तुम्ही स्वतःला फार श्रीमंत समजत असाल, मी चूक केली आहे असं म्हणत असाल, माझ्या पतीची निवड करून, माझ्या घराची निवड करून, तर ती म्हणते आपल्या माहेरच्या लोकांना दागिने सुकत घालण्या एवढी श्रीमंती येईल तेव्हाच मी माहेरी येईल, नाही तर तोंड दाखवणार नाही तुम्हाला. हे नांदणारी जी महिला असते ना, स्त्री असते ना, तिच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे बघा. हे हिम्मत, हे धैर्य सुद्धा स्त्रीमध्ये असायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी हे धैर्य असायला पाहिजे ना. आणि त्यामुळे समजते ना मी काय म्हणतोय ते. तुम्ही लय हुशार बापा. वाचू की थांबू? हे पुन्हा वेळ येणार नाही बाबा. रामजी सकपाळ हे उद्योगी, महत्वाकांक्षी नि स्वतंत्र वृत्तीचे गृहस्थ होते. ते क्रिकेट, फुटबॉल वगैरे खेळात तरबेज होते. उत्साहाने अखंड उद्योग करीत राहणाऱ्या पुरुषाला प्रतिष्ठा आणि संपत्ती प्राप्त होत असते. हा शब्द फार अत्यंत महत्वाचा आहे. काय म्हटलं इथे पुन्हा बघा, तुम्हाला समजत असेल तुम्ही वाचून दाखवतो बघा. उत्साहाने अखंड उद्योग, उद्योग म्हणजे मेहनत, वीर्यवान असणे, भगवंताने सांगितलं. मेहनती असणे, संघर्ष करण्याची ताकद असणे, लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद असणे, म्हणजे मी करून दाखवेल अशी जिद्द, चिकाटी, धैर्य, हिम्मत ज्या व्यक्तीमध्ये असतो, उत्साहपूर्वक, तर असं म्हटलं उत्साहाने अखंड उद्योग करीत राहणाऱ्या पुरुषाला प्रतिष्ठा आणि संपत्ती प्राप्त होत असते. आणि जे उत्साही नसतात, दीर्घोद्योगी नसतात, म्हणजे मेहनती नसतात, आळशी असतात, त्यांना ना प्रतिष्ठा प्राप्त होते ना संपत्ती प्राप्त होते. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी गरीब घरात जन्मले नाही का, परंतु जिद्द कशाला म्हणतात हे आपल्या बाबासाहेबांकडून शिकायला पाहिजे. ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकविल्या गेलं, वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं, व्यवस्थेने वर्गात येऊ दिलं नाही, खोलीमध्ये येऊ दिलं नाही, फळ्यावरचं गणित सोडविण्यासाठी येऊ दिलं नाही. स्पृश्य समाजातील मुलांचे डबे त्या फळ्याच्या मागे होते म्हणून त्यांना फळ्यापर्यंत येऊ दिल्या जात नव्हतं. त्या शाळेमध्ये असलेल्या माठातलं पाणी स्वतःच्या हाताने घेऊन पिण्याची मुभा ज्यांना नव्हती, शिपाई जोपर्यंत तिथे नसेल तोपर्यंत पाण्या वाचून मी राहील, असं बाबासाहेब डबडबल्या डोळ्याने सांगतात बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये बाबासाहेब म्हणाले की जर शिपाई नसेल तर मी तहानेनं किती जरी व्याकुळला असेल, मला पाण्या वाचून राहावं लागत असेल. अशी परिस्थिती होती. आज आपल्या दारात नळ आहे, आज आपल्याकडे फ्रीज आहे, आज आपल्याकडे काय नाही, बिस्लरीच्या बॉटल्सचं पाणी पितो बघा. कंगन वॉटर, ती कंगन मशीन आहे, कंगन वॉटर मशीन आहे, 2 लाख 1.25 लाख 2.5 लाखाची. एका घरी गेलो बघा, त्याने सांगितलं भंतेजी म्हणे ही मशीन आहे, हिचं पाणी जर पिलं तर आरोग्य चांगलं राहते. ते सांगत होते. आता काय काय ते काय जे असेल तर सांगतो हे यासाठी, तर आज आपल्याकडे सर्व काही आलं बघा. बाबासाहेबांना त्या शाळेतल्या माठावरचं पाणी पिण्याची मुभा नव्हती. बैलगाडीमध्ये बसलेले असताना बैलगाडा वाहनाने उतरवलं खाली. ही साधी गोष्ट नाही. आपण त्यांचे अनुयायी आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे जयंती साजरी करत असताना. म्हणून मी हे वाचत आहे बघा तुमच्या माहितीसाठी. याची जाणीव असायला पाहिजे. कोण होते बाबासाहेब?
त्यांचं बालपण कसं होतं, त्यांचं तारुण्य कसं होतं, शिक्षण कसं घेतलं, त्यांचा परिवार कसा होता, त्यांनी त्याग कोणता केला, हे तुम्हाला समजावं यासाठी म्हणून मी हे वाचत आहे बघा. आणि त्यामुळे इथं लिहिलंय, रामजींची उद्योगशीलता, कर्तव्य दक्षता नि खेळातील प्रावीण्य पाहून एका लष्करी अधिकाऱ्याचा त्यांच्यावर लोभ जडला. त्याने रामजींची शिफारस करून त्यांना पुण्यातील पंतोजी शाळेत प्रवेश मिळवून दिला. तेथे ते शिक्षकाच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असता त्यांना ते जे काही अल्प स्वल्प वेतन मिळे त्यापैकी थोडा भाग ते आपल्या पत्नीस मुंबईस पाठवित असत. त्या दिवसात त्यांच्या लष्कराची तुकडी मुंबई जवळ सांताक्रूज येथे असे. यजमानाकडून येणाऱ्या अल्प पैशावर प्रपंच चालविणे कठीण असल्यामुळे भीमाबाई सांताक्रूज येथे रस्त्यात खडी टाकण्याचे काम करीत असते. अंगावर खाटाला बघा माझी, म्हणजे हे घराणं बाबासाहेबांच्या मायबापाची म्हणजे कशी परिस्थिती होती हे सांगितलेलं आहे बघा. मुंबईत आजही ते सांताक्रूज आहे. त्या सांताक्रूजला म्हणजे भीमाबाई राहत होत्या. लग्न झाल्यावरची गोष्ट. आणि हे लष्करात असल्यामुळं नोकरीला होते, पुण्याला शाळेमध्ये होते आणि त्यामुळे शिक्षक म्हणून होते रामजी सुभेदार. आणि असं म्हटलं आहे मुंबई जवळच्या सांताक्रूज येथे भीमाबाई रस्त्यात खडी टाकण्याचं काम करीत असे. ती व्यवहार दक्ष असल्यामुळे त्या स्थितीत सुद्धा ती कोंड्याचा मांडा करून मानाने राहू शके. कोणासमोर भीक मागणाऱ्यांपैकी मात्र शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, हे संताचं वचन आहे बघा. बीज शुद्ध जर असेल, माता पिता स्वाभिमानी चारित्र्य संपन्न जर असतील, चांगल्या गुणवाले असतील, तर निश्चितपणे त्यांच्या पोटी तशी संतान जन्माला येते. भगवान बुद्ध, सिद्धार्थ गौतम म्हणून महामायेच्या पोटी, राजा शुद्धोधनाच्या पोटी उगीच जन्माला आलेले असतील काय? बाबासाहेब आंबेडकर भीमाईच्या आणि रामजी बाबाच्या पोटी उगीच जन्माला आले असतील काय? उगीच जन्माला आले असतील काय? बिलकुल नाही. कारण जन्म घेताना भगवंतानं सांगितलं आहे की कुणाचा जन्म कुठे व्हावा, कोणत्या माता पित्याचा आपल्याला लाभ व्हावा, हे सुद्धा कर्मावर अवलंबून आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे बघा, पुण्यातील पंतोजी शाळेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन रामजी शिक्षक झाले आणि हळूहळू लष्करी छावणीतील शाळेत ते मुख्य शिक्षक झाले. मुख्याध्यापक होते लष्करी शाळेमध्ये पुण्यात. कोण? रामजी सकपाळ बाबा. मुख्याध्यापकाचे काम त्यांनी जवळजवळ 14 वर्ष केले. त्यांच्या या सेवेचे चीज होऊन शेवटी त्यांना सुभेदार मेजर पदापर्यंत बढती मिळाली. सुभेदार मेजर म्हणजे ही मोठी बढती आहे, प्रमोशन आहे त्यांचं ते. त्यांची शिकवण्याची हातोटी वाखाणण्यासारखी असे. शिक्षणाचे महत्व पटलेले असल्यामुळे त्याविषयी त्यांना अतिप्रेम नि आस्था वाटे. व्यावसायिक स्वातंत्र्य लाभले म्हणजे महार देखील अध्यापक होऊ शकतो, हे त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीने सिद्ध केले. माहित? भीमाबाईची प्रतिज्ञा आता पुरी झाली. पतीच्या पतित पदात ती प्राप्तीत मनासारखी वाढ झाल्यामुळे तिचे आता माहेरी जाणे येणे मोठ्या सन्मानाचे होऊ लागले. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो आहे की बाबासाहेबांचं बालपण आणि शिक्षण याबद्दलची माहिती या सुंदर अशा ग्रंथातून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतोय. ऍक्च्युली हे वाचन करून देतोय. धम्मदेसना नेहमी सांगतो आपण, परंतु बाबासाहेबांच्या बालपणाबद्दल शब्द ना शब्द इतंभूत माहिती तुम्हाला समजावी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल, नव चैतन्य मिळेल, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि रोज आपण 13 एप्रिल पर्यंत या ग्रंथाचं वाचन करून तुम्हाला मी प्रेरित करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आजच्या दिवसासाठी तुर्तास माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता
सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। सूचना आहे सर्वांना। खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो। निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात। एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही। हे यासाठी सांगतोय की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टीव्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत। ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे। तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टीव्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात। तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल। दी ग्रेट हॅपीनेस। बुद्धं शरणं गच्छामि।